त्याची कृती व्यवस्थित व्हावी म्हणून त्याचे नियम तयार केले जातात. हे नियम सुद्धा हे 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 नियम तयार करायचं काम प्रशासनामार्फत होतं आणि त्याची मंजुरी सुद्धा त्या प्राधिकरणाकडून घेतली जाते. त्याच्यानंतर 3 नंबरचा येतो शासन निर्णय, म्हणजे ज्याला GR म्हणतात. आता मी अनेक वेळा बघतो आणि आपल्यापैकी अनेक कार्यकर्ते व्हॉट्सअपला टाकतात, याबाबतचा काही GR आहे का, याबाबतचा आपला काही GR आहे का. म्हणजे GR महत्वाचा कशा, कायदा महत्वाचा, हेच हेच लोकांच्या लक्षात येत नाही. सर्वात महत्वाचा कायदा असतो, त्याच्यानंतरच स्थान असतं नियम. कोणताही नियम कोणत्याही कायद्याच्या विरुद्ध असू शकत नाही. कायद्याची अंमलबजावणी नीट होण्यासाठी नियम तयार केले जातात. कोणताही नियम कायद्याच्या सुसंगतच असला पाहिजे, विसंगत असता कामा नये. त्याचप्रमाणे कोणताही शासन निर्णय तयार करताना, म्हणजे ज्याला GR म्हणतात, म्हणजे गव्हर्नमेंट रिझोल्युशन म्हणतात, ते रिझोल्युशन तयार करताना कोणत्याही कायद्याचा नियमाचा भंग होऊ नये अशा प्रकारचा तो शासन निर्णय तयार करतात. त्याच्यानंतर असं येतो 5व्या क्रमांकावर शासन आदेश. बऱ्याच वेळा काही केसमध्ये शासन आदेश काढतात, तो शासन आदेश म्हणजे गव्हर्नमेंट ऑर्डर म्हणतात त्याला, ते आदेश असतात. त्याच्यानंतर येतं शासन परिपत्रक. शासन परिपत्रक म्हणजे सर्क्युलर. सर्क्युलर पारित करण्याचे अधिकार कोणाला असतात? सर्क्युलर पारित करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त त्या प्राधिकरणाच्या म्हणजे त्या विभागाच्या HOD ला असतात. HOD म्हणजे प्रशासकीय विभाग प्रमुख, म्हणजे जे मंत्रालय विभाग असतात, जसं ग्रामविकास असेल, महसूल असेल, पर्यटन विभाग असेल, त्याचा जो हेड असतो तो सेक्रेटरी असतो. तर छोटा विभाग असेल, जसं मराठी भाषा विभाग एक छोटा विभाग आहे, त्याला सेक्रेटरी दर्जाचा सर्वोच्च अधिकारी असतो. त्याच्यानंतर निम्नस्तरीय विभाग असेल, जसं नगर विकास खाते, त्याला प्रधान सचिव दर्जाचा अधिकारी असतो. पण जिथे काम मोठं असतं, मोठा विभाग असतो, ज्याच्यात कामकाजाची क्षमता फार मोठी असते, असे महसूल विभाग असेल, गृह विभाग असेल, गृहनिर्माण विभाग असेल, तिथे HOD मात्र अप्पर मुख्य सचिव दर्जाचा HOD असतो. तर त्या HODच्या मान्यतेने, म्हणजे तो सेक्रेटरी, म्हणजे तो छोट्या विभागाला सेक्रेटरी असेल, निम्नस्तरीय विभागाला प्रधान सचिव असेल आणि मोठ्या विभागाला अप्पर मुख्य सचिव असेल, त्याच्या मान्यतेनेच कोणतंही परिपत्रक पारित केलं जातं. मुळात आपण हे बघतो, परिपत्रक कोणाची सही आहे. बघा, शासन निर्णयावर कोण सही करतं? सही करणारा अधिकाऱ्याला निर्गमित करणारा अधिकारी म्हणतात. कोण निर्गमित करतं हे महत्वाचं नाही, कोण त्या परिपत्रकाखाली साईन करतं, कोण शासन निर्णयाच्या खाली कोणता अधिकारी साईन करतो, कोणत्या दर्जाचा अधिकारी, कोणत्या पदावरील अधिकारी साईन करतो, याला काहीच किंमत नाही. मात्र सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी त्या फाईलच्या टिप्पणीमध्ये घेतली जाते. त्यामुळे तो शासन परिपत्रक होतं. आता मी अनेक केसमध्ये बघतो, पेपरमध्ये पण अनेक आपण बातम्या बघतो, बऱ्याचशा छोट्या पेपरमध्ये विशेषतः एखादा निर्णय झाला का त्याच्यात लिहितात, कक्ष अधिकारी यांनी अशा आदेश पारित केले. मुळात कक्ष अधिकाऱ्याला मंत्रालय स्तरावर कोणतेही अधिकार नाहीत. उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला शेकडा फक्त 2 ते 5% अधिकार आहेत. हे पण लक्षात घेतलं पाहिजे. मंत्रालय स्तरावर आपले जे काही काम आहेत, जनतेची जी काही काम आहेत किंवा बरीचशी जी काही काम आहेत, 95% हे HODच्या मान्यतेनेच निर्गमित झालेली असावीत असं मला वाटतं. की त्यांनाच ते पॉवर आहेत. फक्त टिप्पणी देणारे, मान्यता देणारे हे कक्ष अधिकारी किंवा अवर सचिव किंवा उपसचिव असतात, सहसचिव असतात. परंतु त्या गोष्टीला मान्यता मात्र HODनेच दिली पाहिजे. परंतु अनेक केसमध्ये मी बघतो की काही निर्णय अतिशय महत्वाचे असतात, उपसचिवची सही घेऊनच आपल्याला त्याची उत्तरं दिली जातात. पण मुळात HODची मान्यता घेऊन, त्या टिप्पणीची मान्यता घेऊनच आपल्याला त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि परिपत्रावर सुद्धा असं लिहितात की अमुक या लोकांनी पाठपुरावा केला आणि हे मात्र कक्ष अधिकाऱ्यांनी यांनी माननीय अमुक स्वयंसेव अधिकारी यांनी असा आदेश दिला, जिल्हाधिकारी साहेबांना असा आदेश दिला की त्याची पूर्ण चौकशी करावी. आणि त्या कक्ष अधिकाऱ्याचं संपूर्ण नाव लिहिलं जातं. म्हणजे जसं काय कक्ष अधिकाऱ्याने आपल्या स्वतःच्या अधिकारात, स्वतःच्या मनानेच तो आदेश जिल्हाधिकारी यांना दिलाय, असं ते चित्र दाखवलं जातं, असं ते पेपरला येतं. ते बघून जरा दुर्दैवाने असं वाटतं की त्या जो कोणी संपादक असेल त्याला ह्या प्रशासनाचा अभ्यास कमी आहे असं दिसून येतं. मुळात कक्ष अधिकाऱ्याला फक्त पॉवर दिले जातात की तू तुझ्या सहीने ते पत्र निर्गमित कर, तू तुझ्या सहीने तो शासन निर्णय किंवा शासन परिपत्रक तू निर्गमित कर, एवढेच त्याला अधिकार दिले जातात. बाकी मंजुरी मात्र HODची घेतली जाते. शासन निर्णय हा मंत्रिमंडळात जेवढ्या बैठकी होतात, माननीय मंत्रिमंडळ हे जे काही निर्णय घेतात, त्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानेच तो शासन निर्णय पारित केला तो अधिकार फक्त आणि फक्त मंत्रिमंडळालाच असतो आणि तो GR पारित केला जातो. म्हणजे आणि शासन परिपत्रक मात्र HODच्या मान्यतेनेच होतं, ते कोणत्याही मंत्र्याच्या किंवा मंत्रिमंडळाच्या मान्यतेने तयार केलं जात नाही. शासन आदेश हा फक्त त्या मंत्र्याच्या आदेशानेच पारित केला जातो. तुम्ही म्हणा मंत्र्याची त्याचं सही नसते, मंत्र्याची मान्यता घेऊन कोणताही अधिकारी निर्गमित करू शकतो. म्हणजे एखादा शासन आदेश असेल, एखादा शासन निर्णय असेल, एखादं शासन परिपत्रक असेल, ते
निर्गमित करणारा अधिकारी कक्ष अधिकारी असू शकतो, अवर सचिव असू शकतो, सहसचिव असू शकतो, उपसचिव असू शकतो किंवा सेक्रेटरी असू शकतो, त्याच्यानंतर प्रधान सचिव असतो म्हणजे प्रिन्सिपल सेक्रेटरी असू शकतो किंवा ऍडिशनल चीफ सेक्रेटरी सुद्धा असू शकतो. कोण स्वाक्षरी करतं याला महत्व नाही, परंतु दुर्दैवाने आपण स्वाक्षरी करणाऱ्याकडेच ते महत्व देतो. तर मुळात नियमावली कोणती आहे? तो कायदा आहे का? तो त्या कायद्यातील नियम आहे का? शासन निर्णय का? शासन आदेश आहे का? शासन परिपत्रक आहे? हे मात्र बघितलं पाहिजे. परंतु सर्वच लोक याला जी आर आहे का साहेब म्हणजे विचारतात व्हॉट्सअपला, याचा याचा कोणाकडे जी आर आहे का? जी आर म्हणजे जी आरचा अर्थच लक्षात येत नाही म्हणून प्रत्येक गोष्टीला जी आर म्हणतात. त्याला तुम्ही नियमावली म्हटलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आता 7वी नियमावली मी तुम्हाला सांगतो, वरिष्ठांचे आदेश. म्हणजे बऱ्याच केसमध्ये वरिष्ठ एखाद्या प्रकरणामध्ये आदेश देतात किंवा एखाद्या कोणत्याही प्रकारे त्यांना आदेश द्यावे लागतात, त्यामुळे ते आदेश देतात. आणि त्याच्यानंतर येतो कार्यालयीन आदेश, म्हणजे फक्त त्या कार्यालयापुरता तो वरिष्ठांनी आदेश केला जातो. ह्या सर्व नियमावलीला, ह्या सर्व नियमावली, ह्या सर्व कायद्यांना, ह्या सर्व धोरणांना नियमावली म्हटलं पाहिजे. मग ती नियमावली कुठून चालू होते? सर्वात 1 नंबर कायदा, 1 नंबर सर्वोच्च कायदा, त्याच्यानंतरचा 2रा नंबर लागतो नियमाचा, 3रा नंबर लागतो शासन निर्णयाचा, 4था नंबर लागतो शासन आदेशाचा, 5वा नंबर लागतो शासन परिपत्राचा, 6वा नंबर लागतो वरिष्ठांचा आदेशाचा आणि 7वा नंबर लागतो कार्यालयीन आदेशाचा. म्हणजे अशी म्हणजे सर्वोच्च कोण असतात ते लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे कार्यालयीन आदेश हा वरिष्ठांच्या आदेशाचं उल्लंघन करणारा नसावा. वरिष्ठांचे आदेश हे कोणत्याही शासन परिपत्राचं उल्लंघन करणारं नसावं. शासन परिपत्रक हे कोणताही शासन आदेश, शासन निर्णय किंवा नियम आणि कायदा यांचं उल्लंघन करणारं नसावं. शासन आदेश किंवा शासन निर्णय कोणत्याही कायदा किंवा नियमाचा भंग करणारं नसावं. कोणताही शासन आदेश हा कोणत्याही शासन निर्णयाचा भंग करणारा नसावं. ही अशा प्रकारची हायरार्की आहे किंवा अशा प्रकारची उतरंड आहे आणि म्हणून ही सर्व गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आता ह्याच ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट मी ही गोष्ट विचारली की जर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने एखाद्या शासकीय शासन नियमावलीचा भंग केला तर कोणत्या प्रकारची त्याला शिक्षा होऊ शकते, याबाबतची मला नियमाची प्रत द्या. आरटीआय मध्ये मी बऱ्याच वेळा सामान्य प्रशासन विभागाकडे बरीचशी माहिती मागितली की ह्या म्हणजे प्रशासन नेमकं आपलं प्रशासन कसं चालतं. कारण जर प्रशासन व्यवस्थित चालत असेल तर आपल्याला व्यवस्थित म्हणजे आपल्याला माहिती मिळू शकते आणि आपलं काम होऊ शकतं. त्यासाठी प्रशासन काम नेमकं कसं चालतं हे जाणून घेण्यासाठी मी सामान्य प्रशासनामध्ये खूप प्रचंड आरटीआय दाखल केले. माझ्या इतकं मला वाटतं महाराष्ट्रात कोणीच सामान्य प्रशासनामध्ये एवढे आरटीआय दाखल केले नसतील जेवढे मी केलेत असं मला वाटतं. मी त्यांना अशी माहिती विचारली की तुम्ही कोणत्या केसमध्ये जबरी शिक्षा होते. जबरी शिक्षा करण्याचे अनेक ऑप्शन आहेत. जबरी शिक्षा म्हणजे सेवेतून काढून टाकणं किंवा त्याला दंडित करणं आणि किरकोळ शिक्षा सुद्धा असते. कोणत्या नियमावलीचा भंग झाला कोणती शिक्षा दिली जाते, म्हणजे किरकोळ शिक्षा जाते तर किरकोळ शिक्षेमध्ये कोणत्या शिक्षा दिली जाते. जबरी शिक्षामध्ये जे प्रकार आहेत 5-6 त्याच्यामध्ये कोणती शिक्षा दिली जाते याची मला नियमावलीची प्रत द्या अशी मी त्यांच्याकडे मागणी केली. पण मित्रांनो दुर्दैवाने सांगतो त्यांच्याकडे अशी कोणतीही नियमावली नाही. त्यांच्याकडे असं काही ढोबळमानाने असं काहीच नाही. म्हणजे सगळी पॉवर ही सक्षम प्राधिकारी किंवा नियुक्ती प्राधिकाऱ्याला ती दिलेली आहे. म्हणजे कोणत्याही नियमावलीचा भंग झाला तर त्याला कोणती शिक्षा द्यायची, किरकोळ द्यायची, किरकोळमध्ये कोणती द्यायची, जबरी द्यायची तर जबरी शिक्षेमध्ये कोणती द्यायची अशी कोणतीही नियमावली नाही. परंतु त्यांच्याकडे एक संकेत आहे. संकेत काय बघा, कायदा, नियम आणि शासन निर्णय आणि शासन आदेश या 4 नियमावलीचा भंग झाला तर त्यास लोकसेवकाविरुद्ध प्रशासकीय अधिकाऱ्याविरुद्ध जबरी शिक्षा केली पाहिजे असे संकेत आहे, शासकीय संकेत आहे. परंतु शासन परिपत्रक आणि वरिष्ठांचे आदेश त्याचप्रमाणे कार्यालयीन आदेश जर असतील तर त्याचा जर भंग झाला तर मात्र त्या कर्मचाऱ्यावर, त्या शासकीय कर्मचारी अधिकाऱ्याविरुद्ध ही किरकोळ शिक्षा केली पाहिजे असे संकेत आहे. परंतु आजकाल किती गंभीर जरी त्यांनी शासन निर्णय असेल, कायद्याचा जरी भंग झाला तर पहिली गोष्ट त्याला कोणती शिक्षा होत नाही. केली तरी किरकोळ शिक्षा होते. किरकोळ केली तर त्यातल्या त्यात कोणती किरकोळ आहे ती लावली जाते. दुर्दैवाने असा प्रकार आहे. त्यासाठी आपल्याला प्रशासनाचं कामकाज कसं चालावं यासाठी आपल्याला खूप मोठा पाठपुरावा घ्यावा लागेल शासन पातळीवर किंवा ही त्रुटी आपल्याला हायकोर्टाच्या निदर्शनास आणून देऊन शासनाला भाग पाडलं पाहिजे की ह्याबाबत तुम्ही शासन नियमावली तयार केली पाहिजे. आता मध्ये एक असा प्रश्न तयार झाला, मी व्हॉट्सअपमध्ये असल्यामुळे म्हणजे बऱ्याच ग्रुपमध्ये, तर एका ग्रुपमध्ये असा प्रश्न आला, मला वाटतं ते कुठलं तरी औरंगाबादचं मॅटर होतं. औरंगाबादच्या मॅटरमध्ये असा प्रश्न आला की आमच्या इथे आमच्या भागामध्ये मोकाट कुत्रे जे आहेत खूप सुळसुळाट झालाय आणि त्यांचा बंदोबस्त मात्र ग्रामपंचायत काही करत नाहीये. त्यासाठी पर्याय काय, कारण आम्ही खूप पाठपुरावा केला. तर मी त्यांना असं सांगितलं की एक काम करा, तुम्ही महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 44 नुसार तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा.
कारण महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 24-44 मध्ये अशी तरतूद आहे की त्या कुत्र्यांचा नायनाट म्हणजे गोळ्या घालून नायनाट केला पाहिजे अशी तरतूद आहे. म्हणजे पोलिसांना तो अधिकार आहे, पोलिसांना अधिकार पण आहे, ते त्यांचं कर्तव्य पण आहे. मोकाट कुत्र्यांचा नायनाट करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. आपण काय करतो, फक्त स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत असेल किंवा महापालिका असेल किंवा नगर परिषद असेल, फक्त त्याच ठिकाणी पाठपुरावा करतो. आपण अन्य ठिकाणी पाठपुरावा करत नाही. पण आपण पोलिसांकडे सुद्धा याबाबत तक्रार केली पाहिजे आणि विषयात असं लिहिलं पाहिजे की महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 44 नुसार या ठिकाणच्या कुत्र्यांचा नायनाट करावा असं विषयात लिहिलं पाहिजे. फक्त नायनाट करावा असं लिहिलं तर ते काय सांगणार, ही बाब ह्या स्थानिक स्वराज्य संबंधित असल्यामुळे आपण त्या ठिकाणी दाद मागावी किंवा तो आपला तक्रार अर्ज त्या ठिकाणी वर्ग केलेला आहे. परंतु आपण विषयात असं लिहिल्यानंतर आपण त्यांना असं सांगू शकतो, ग्रामपंचायतीला हा अधिकार कधी प्राप्त झाला, महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीचे म्हणजे अधिनियमातून महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीने काम केलं पाहिजे, हा अधिकार ग्रामपंचायत कधी प्रदान केला गेला, साहेब याचं उत्तर तुम्ही मला देऊ शकाल का? मग तुम्ही कसं काय वर्ग केला तिकडे, ही तुमची ड्युटी आहे, तुम्ही पार पाडली पाहिजे. मग त्याच्यानंतर पोलीस याच्याबद्दल दखल घेतात, स्वतः मात्र नायनाट करत नाही, पण ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे बऱ्यापैकी पाठपुरावा करून त्या पोलिसांचा दबाव आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेला यावर दखल घ्यावी लागते. तर मी हा विषय मध्ये मांडायचं कारण मी ही सगळी मी सांगितलं की तुम्ही कलम 44चा आधार घेऊन पोलिसांकडे तक्रार करा. तर त्या व्यक्तीने मला काय विचारलं माहितीये का, काय हे केलं, साहेब याचा जी आर पाठवा. मुळात विषय असा आहे की कायदा स्पष्ट सांगितला, कायदा असताना तुम्हाला जीआरची गरज काय, आणि जीआर म्हणजे काय हेच लोकांच्या लक्षात येत नाही. त्यांना कदाचित नियमावली म्हणायची असेल, पण कायदा दिला ना, कायद्यातली तरतूद असेल, तुम्हाला परिपत्राची गरज काय, तुम्हाला शासन निर्णयाची गरज काय, तुम्हाला वरिष्ठांच्या आदेशाची गरज काय. बऱ्याच लोकांना कायदा दिला का ते सांगतात तुम्ही मला एखादा कोर्टाचा सायटेशन द्या, कोर्टाचा एखादा निर्णय द्या. बघा, कोर्टाचा निर्णय फार महत्वाचा असतो. जर एखाद्या कायद्यात तरतूद स्पष्ट नसेल किंवा एखादी प्रक्रिया कार्यपद्धती नियमानुसार नसेल, ती नेमकी कशी केली गेली पाहिजे, त्यासाठी कोर्टाचे सायटेशन महत्वाचे असतात. पण ज्या ठिकाणी तुमचा विषय जर कायदा तिथे स्वयंस्पष्ट असेल तर तुम्हाला त्या सायटेशनची सुद्धा तशी गरज नसते. म्हणून कोणत्याही कोर्टाच्या सायटेशन पेक्षा कायदा हा सर्वोच्च आहे, आणि कायद्यातील तरतूद ही जर विसंगत असेल, त्यात त्रुटी असेल, तर मात्र कोर्टाचे सायटेशन, कोर्टाचे निर्णय हे आपल्याला मार्गदर्शक ठरतात आणि त्याची अंमलबजावणी करणं हे सर्वांना बंधनकारक आहे. परंतु म्हणून माझं सर्वांना एक विनंती आहे, कुणीही शासन निर्णय किंवा जीआर म्हणू नका, या सर्व गोष्टीला शासन नियमावली म्हणा. म्हणून शासनाकडे जेव्हा आपण मागणी करतो आरटीआय अंतर्गत, तर याबाबतच्या शासन नियमावलीची प्रत देण्यात यावी. कंसात तुम्ही लिहा, शासन निर्णय, शासन परिपत्रक, कायदा, नियम असं कंसात तुम्ही लिहू शकता जर तुम्हाला वाटलं तर. परंतु मी कधी असं लिहितो, याबाबतची शासन नियमावली द्या, म्हणजे तुमच्याकडे जो काही नियम असेल तो मात्र द्या, अशा प्रकारची मागणी करतो. आणि बऱ्याच केसमध्ये मला माहिती उपलब्ध होत नाही. म्हणजे आता बऱ्याच वेळा खोटी माहिती दिली जाते, पण माझा असा अनुभव आहे, मंत्रालयातल्या बऱ्याचशा प्रकरणामध्ये मला खोटी माहिती शक्यतो दिली जात नाही. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण जर द्यायचं झालं तर मी मंत्रालयामध्ये मागितलं की बैठकीची इतिवृत्त संदर्भात शासन नियमावलीची प्रत देण्यात यावी. त्यांनी सांगितलं बैठकीचे इतिवृत्त कसं लिहावं याबाबतची आमच्यावर कोणतीही शासन नियमावली नाही. त्याच्यानंतर मी शासनाकडे उलट प्रवास हे केला की जेवढे काय शासन आतापर्यंत शासनाच्या स्तरावर जेवढ्या काय बैठकी झाल्या आणि त्याचं काय जे काही इतिवृत्त लिहिलं जातं म्हणजे मिनिट्स ऑफ मीटिंग, ते सगळं बोगस आहे. त्याच्यामुळे झालेल्या कारवाई सगळ्या बोगस आहेत. त्याच्यामुळे त्या सगळ्या रद्द करण्यात यावा आणि त्याची कारवाई करावी असं मी त्यांना तक्रार अर्ज दिला. मी त्याच्यावर फर्स्ट अपील सेकंड अपील करत बसलो नाही, कारण मला माहिती आहे फर्स्ट अपील सेकंड अपील मध्ये काय निर्णय येणार आहे. मग त्यांना कळलं की बापरे, आता हे रद्द करण्यापेक्षा आपण नियमावली तयार करूया. म्हणून त्यांनी शासन परिपत्रक तयार केलं की बैठकीचं इतिवृत्त कसं करावं. मग त्याच्यानंतर त्यांनी ते निर्गमित केलं. मी अशा बऱ्याचशा शासन नियमावली सामान्य प्रशासनाला तयार करण्यास भाग पडलेले आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी 7 ते 8 शासन नियमावली माझ्या पाठपुरावाने तयार मिळालेल्या आहेत. पण मी पाठपुरावा मात्र सरळ करत नाही, वेगळ्या प्रकारे करतो, म्हणून तो मला रिझल्ट मिळण्याची शक्यता तयार झालेली आहे. आता पुढचा भाग आहे की बऱ्याच वेळा असं आपल्याला लिहिलं जातं की माहिती अभिलेख उपलब्ध नाही. म्हणजे आपण माहिती मागतो आणि ते सांगतात अभिलेख उपलब्ध नाही. आता अभिलेख उपलब्ध नाही याची अनेक कारणं असू शकतात, पण ते कारण सुद्धा त्यांनी दिले पाहिजे. मग त्यांनी काय कारण दिले पाहिजे बघा. म्हणजे आता जर मी विचारलं की एखाद्या तहसील कार्यालयाला विचारलं की तहसीलदार साहेबांनी कोणत्या रंगाचा शर्ट घातला होता, अमुक दिवशी अमुक तारखेला कोणत्या रंगाचा शर्ट घातला होता, त्या शर्टाचा कलर देण्यात यावा. आता कोणता रंगाचा शर्ट घातला होता ते म्हणजे प्रश्न विचारला.
हा, मग मी असं लिहू शकतो, विधानार्थी वाक्य करायचं, तहसीलदाराने ज्या रंगाचा शर्ट घातला होता तो रंग देण्यात यावा, रंगाबद्दल माहिती देण्यात यावी, असं मी विधानार्थी वाक्य करून आपण लिहू शकतो. पण आता ते काय सांगतील, आबिलगाव उपलब्ध नाही, तसं न करता त्यांनी असं